2024 हे जे आपलं शैक्षणिक सत्र आहे येणारं पुढच्या वर्षीचं, तर या वर्षासाठी ज्या काय मेडिकलचे ॲडमिशन होणार आहेत, कर्नाटकचे फॉर्म CETचे फॉर्म सध्या सुरू झालेले आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि आता हे सर्वांना कंपल्सरी आहे का, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला हे सगळं प्रूफसह मी दाखवतोय. बघा, हे कर्नाटकच्या वेबसाईटचं PDF आहे. जर समजा तुम्हाला आता सध्या तुम्ही नीटचं प्रिपरेशन करताय, तुम्ही जर पालक असाल, तुमचा विद्यार्थी नीटच्या क्लासेसला गेलेला असेल, पण यदा कदाचित जर समजा तुमचा स्कोअर कमी आला, तुम्हाला नंतर असं वाटलं की आपण कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेऊया, कारण कर्नाटकचा कट ऑफ जो आहे तर तो थोडा महाराष्ट्रापेक्षा कमी असतो, MBBS BDS BMS BHMS. आता अशा वेळेस जर तुम्ही वेळेवर कर्नाटकची काउन्सिलिंग करण्याचा जर का प्रयत्न केला, तर 2024 यावर्षी हे शक्य होणार नाही. कारण ही जी नोटीस आहे तर ही 1 जानेवारी 2024ची नोटीस आहे. कर्नाटकच्या वेबसाईटवर काउन्सिलिंगची जी वेबसाईट आहे तर त्यावरची ही एक नोटीस आहे. ॲडमिशन टू प्रोफेशनल कोर्सेस इन द स्टेट ऑफ कर्नाटका फॉर इयर दिलेलं आहे 2024. हे जे वर्ष आहे, कर्नाटका एक्झामिनेशन ऑथॉरिटी जी आहे तर यांनी थोडे रूल बदललेले आहेत, थोडे नियम चेंज केलेले आहे. तर ते नियम नेमके कोणते, तर कर्नाटकामध्ये एक CETची एक्झाम होणार आहे आणि ती नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी सुद्धा असणार. तर यासाठी थोडं तुम्हाला प्रूफसह मी दाखवतोय. बघा, यातला जो सेकंड नंबरचा पॉईंट आहे तर तो जर आपण व्यवस्थित रीड केला तर आपल्याला लगेच हे समजून जाईल. बघूया, इन ऑर्डर टू बिकम इलिजिबल टू ऑब्टेन ॲडमिशन थ्रू KEA, म्हणजे जर समजा तुम्हाला KEA कर्नाटकाची अधिकृत वेबसाईट, जशी आपली CET सेल आहे तशी कर्नाटकाची KEA ही वेबसाईट आहे. या वेबसाईटमधून तुम्हाला जर समजा ॲडमिशन करायची असेल 2024 मध्ये कर्नाटकामध्ये, तर समोर काय दिलेलं आहे बघा, टू द अबो मेन्शन प्रोफेशनल कोर्सेस, म्हणजे हे जे वरचे मेन्शन प्रोफेशनल कोर्सेस आहे, मग यामध्ये MBBS आहे, BDS आहे, BMS आहे, BHMS सुद्धा आहे, फिजिओथेरपी सुद्धा आहे, फार्मसी सुद्धा आहे. जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर अ कॅन्डिडेट, बघा हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कॅन्डिडेट मस्ट रजिस्टर्ड फॉर CET 2024. कर्नाटका जी एक्झामिनेशन ऑथॉरिटी आहे तर यांनी 2024 साठी एक CET कंडक्ट करण्याचं ठरवलेलं आहे की जी कंपल्सरी आहे. CETचा फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला कर्नाटकाचं काउन्सिलिंग करता येणार नाही. मग आता प्रश्न असा येतो की ही एक्झाम कधी होणार आहे, ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरायचा आहे, याची फीस किती असणार आहे, यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये आता सध्या आलेले असतील. आणि काही पालक असे असतील की आम्हाला कर्नाटकामध्ये जायचं नाही, मग आता तो फॉर्म भरायचा का. एक लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम देण्याचं सध्या काम नाही, तुम्ही फक्त फॉर्म भरून ठेवा. कारण जे नॉन कर्नाटकावाले आहेत तर त्यांना CETची एक्झाम द्यायचं काम नाही कर्नाटकाला, तुम्हाला फक्त नीटची एक्झाम द्यायची. बघा, सेकंड नंबरचा पॉइंट जो आहे तर तो अजून समोर जर तुम्ही रीड केला तर त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, फिल द ॲप्लिकेशन थ्रू. हे बघा, मी हे रीड करतोय, तुमच्या लक्षात येत आहे का बघा, फिल द ॲप्लिकेशन थ्रू. कशा थ्रू भरायचं ॲप्लिकेशन, ऑनलाईन. पे ॲप्लिकेशन फी, डाउनलोड द ॲडमिशन तिकीट and appear for the common entrance test 2024 conducted by KEA Bangalore. There will be no physical verification. या ठिकाणी तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन वगैरे काहीही करायचं काम नाही. मग समजा तुम्हाला आता तुम्ही ही एक्झाम दिली आणि तुम्हाला कर्नाटकाचं नंतर काउन्सिलिंग करायचं काम पडलं, तर आता एक्झाम दिलेलीच नाही, फक्त फॉर्म भरलेला आहे तरी सुद्धा चालणार आहे. बघा, 3 नंबरचा पॉईंट बघा, फॉर ॲडमिशन टू मेडिकल और डेंटल और आयुर्वेदा और यूनानी और होम्योपैथी कोर्सेस कर्नाटका एंड नॉन कर्नाटका कैंडिडेट मस्ट कंपल्सरी. बघा, हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. कर्नाटका अँड नॉन कर्नाटका, म्हणजे कर्नाटका स्टुडंटसाठी सुद्धा कंपल्सरी आहे, नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी सुद्धा कंपल्सरी आहे. नॉन कर्नाटकामध्ये आपण महाराष्ट्रातले स्टुडंट येतोय, कंपल्सरी आहे. आणि मस्ट कंपल्सरी टू रजिस्टर्ड अँड गेट क्वालिफाईड इन नीट 2024. CET साठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि नीटमध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि नीटचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे आपल्या महाराष्ट्रासाठी कर्नाटकामध्ये, तर तो आपल्याला जो काय समजा क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपनचा असतो, कॅटेगरीचा नाही. जसं यावर्षी सुरुवातीला 137 होता, तसा आता यावर्षी बघूया काय येतो. तर तुम्हाला कर्नाटकामध्ये जर का समोर ॲडमिशन करायची असेल तर तुम्हाला हा CETचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. जे समजा तुम्हाला CETचा हॉल तिकीट मिळेल तर त्यावरचा जो
नंबर आहे, रोल नंबर, तर तो काउन्सिलिंगमध्ये टाकावा लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढचा काउन्सिलिंगचा फॉर्म भरता येणार नाही. तर त्यामुळं तुम्ही जरी नॉन कर्नाटका कॅन्डिडेट असाल तरी सुद्धा तुम्हाला सीईटीचा फॉर्म भरायचा आहे. आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नेमका फॉर्म कधी भरायचा काय. तर हे बघा, जी लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची तर ती आहे 10 फेब्रुवारी 2024. आणि या नोटीसमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की यानंतर फेब्रुवारीच्या 10 तारखेनंतर तुम्हाला CT 2024 कर्नाटकाचा फॉर्म भरता येणार नाही. नोटीसमध्ये सध्या दिलेलं आहे. एखाद्या वेळेस शेड्यूल एक्सटेंड होऊ शकतं, पण सध्या जर तुम्ही आता हा व्हिडिओ बघत असाल 10 फेब्रुवारीच्या आत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्की कर्नाटकाचा एक CETचा फॉर्म भरून ठेवा. एक्झाम सध्या द्यायचं काम नाही, पण एक फॉर्म भरून ठेवा. आपला विद्यार्थी जर कर्नाटकामध्ये त्याला जायचं काम पडलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर हा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे, गव्हर्नमेंटचं जे काउन्सिलिंग MCC थ्रू चालणार आहे तर त्यामध्ये हा फॉर्म भरण्याचं काम नाही, पण हा फॉर्म भरून ठेवा जेणेकरून तुम्ही सेमी गव्हर्नमेंट जे काय आपण त्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणतो तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपली ॲडमिशन होऊ शकते. आणि नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी सुद्धा हे कंपल्सरी आहे. तर त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. बरेच पालक अगोदर दुर्लक्ष करतात आणि डेट गेल्याच्या नंतर समजते. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच